आमचे नेते, आमच्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार, आमचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, सुप्रियाताई, प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय, आता आपण 24 वर्ष राष्ट्रवादीचे पूर्ण केलेले आहे. 25व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. एक आपण इथे साहेबांच्या भाषण ऐकत होतो की त्यावेळी जेव्हा स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, तर साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी सांगितलं की आम्ही राज्यघटनेला समोर ठेवून, कॉन्स्टिट्यूशनला कमिटमेंट करून आम्ही ह्या पक्षाची स्थापना करत आहात. आणि आमच्या पक्षाचा धोरण हा राहणार आहे की आम्ही प्रतिनिधित्व महिलांना देणार, आम्ही अल्पसंख्याकांना देणार, सगळ्या बॅकवर्ड क्लासेसला देणार, शेतकऱ्यांना, सर्व गोरगरिबांना रिप्रेझेंटेशन देणारा हा पक्ष राहणार आहे. साहेबांनी सांगितलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. साहेबांनी सांगितलं की आम्ही गांधीयन फिलॉसॉफीवर चालणार आहोत. विचारधारा खूप महत्त्वाची असते आणि विचारधारावर ठाम राहणं 24 वर्ष हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या साहेबांनी जे विचारधारा त्यावेळी जे सांगितलं, आज सुद्धा त्या विचारधारावर आपण ठाम आहोत. कॉन्स्टिट्यूशनवर म्हणजे सेक्युलरिझमवर, सर्व लोकांना समान न्याय देण्याच्या तत्वावर खूप बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, पण कधीही आपण याच्यातनं कुठेही डगमग झालो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आता जयदेव गायकवाड म्हणत होते, दलित समाजासाठी, अल्पसंख्याक समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी काय ना काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. विद्यापीठाला नाव देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याच्यासाठी काय करावं लागलं तरी दिलं. अल्पसंख्याकांसाठी ज्या ज्या वेळी अन्याय झाला त्यावेळी एकच माणूस या देशामध्ये ठामपणे अल्पसंख्याकांच्या सोबत उभा होता आणि ते होते पवार साहेब. महिलांना 50% आरक्षण स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देण्याचं काम केलं. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं. माझा मुद्दा असा आहे की जे बोलले ते केले आणि करत आहे. आमची आयडिओलॉजी कधीही कोणाच्यासाठी बदलत नाहीये. आणि आयडिओलॉजीचा असा असतो की जर शेवटचा एक माणूस जरी राहिला तरी आयडिओलॉजीवर आम्ही राहणार आहोत. आयडिओलॉजीवर कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. समोर बघितलं तर काय, कोणी सांगितलं की मैं तो फकीर आदमी हूं, झोला उठाऊंगा और निकल जाऊंगा. ये फकीर आदमी 5 लाख का चश्मा, 10 लाख का सूट, 5 लाख का बूट पहन के निकलता है और ऐसे प्लेन में उड़ता है जो बहुत ही लग्जरियस है, करोड़ों रुपए का प्लेन है. ऐसे गाड़ी में जाता है जिसमें बेइंतहा ज्यादा पैसा खर्च किया है. जसं बोलतो तसं चालत नाहीये. त्यांनी सांगितलं की महागाई आम्ही कमी करू. एक भाषण मला आठवते, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मनमोहन सिंगांना महागाईचा म सुद्धा बोलता येत नाहीये, एवढी महागाई आहे. ते जे त्यावेळी मुख्यमंत्री होते, आज ते पंतप्रधान आहे. काय महागाई आहे देशामध्ये आपण डोळ्याने बघतो. जसं बोलतात तसं चालत नाही. आणि हा फरक आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि दुसऱ्या पक्षामध्ये, की आम्ही जसं बोलतो तसं चालतो. आमच्याकडे सबका साथ सबका विकास सांगणं आणि अल्पसंख्याकाचे मॉब लिंचिंग करणं असं धोरण नाहीये. आमच्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ सांगणं आणि महिलांच्या आरक्षणाचा बिलच नाही आणणार. आमच्याकडे सगळे संख्या आहे, बल आहे, सगळं आहे, पण महिलांच्या आरक्षणाचा बिल अजून आणलेला नाहीये. हे डुप्लिकेट पॉलिसी जे आहे, मी शेवट करण्याच्या आधी फक्त एक गोष्ट सांगते. मैं जब छोटी थी तो इंग्लिश में एक कहानी सुनते थे हम, फिशरमैन एंड द सी. एक मच्छीमार असतो, तो एक मासे धरतो आणि त्या मासेला धरून तो घरी गरीब होतो,
रात में पकड़ के लेके आना चाहता था, लेकिन वो मच्छी बोलना शुरू करती है। वो बोलती है, मुझे क्यों पकड़ रहे हैं आप, मुझे वापस छोड़ दो, मैं आपके काम आ सकती हूं। उसको वो पानी में छोड़ देता है। जब घर आता है तो उसकी पत्नी बोलती है, आज तो मच्छी लेकर नहीं आए, हम क्या खाएंगे। बोलता है, आज तो कमाल हो गया, एक ऐसी मछली मिली जो बोल रही थी और मैंने उसको पानी में वापस छोड़ दिया। पत्नी बोलती है, आप मूर्ख है, आपने वो मछली से कुछ मांगना चाहिए था, अभी जाओ जाके मांगो। वो जाकर समंदर के पास खड़ा रहता है और बोलता है कि मेरी पत्नी ने मुझे भेजा है, मेरी एक विनती मान लो। मछली बोलती है, क्या? कहता है कि आप मुझे ये झोपड़ी की जगह एक अच्छा घर दे दो। मछली बोलती है, वापस जाओ, अच्छा घर हो गया है। वापस जाता है, एक घर, सुंदर घर है छोटा सा, उसमें वो रहना शुरू करते हैं। कुछ दिन बाद पत्नी बोलती है, फिर जाओ, मुझे घर नहीं, मुझे महल चाहिए। फिर जाता है, फिर बोलता है, मुझे घर नहीं, मुझे महल चाहिए। मछली बोलती है, घर जाओ, महल मिल गया। फिर बोलता है, मुझे राजा बना दो। फिर लालच का कोई अंत नहीं होता। आखिर में वो जाकर बोलता है उसकी पत्नी के कहने पे कि मुझे चांद तारों का बादशाह बना दो। मछली कहती है, वापस जाओ अपनी झोपड़ी में। और मच्छी मार अपने झोपड़ी में वापस आ जाता है। ऐसा ही एक इंसान इस देश में आया, चाय वाला कह के आया, और चाय वाले ने कहा कि मैं आपका सपना पूरा करूंगा। जनता ने कहा कि हमें ये चाहिए, हमें ये चाहिए। सपने पूरे करने की बात होती रही, लेकिन अंत सपने पूरा करने की बात में अगर झूठ हो तो वापस झोपड़ी में जाना पड़ता है। इतनी बात उनको याद रखने की आवश्यकता है। अंत में मैं यही कहूंगी कि अब समय आ गया है कि हम मिशन मोड में काम करें। हमारे नेता रात और दिन काम कर रहे हैं, एक दिन भी आराम नहीं करते हैं। यह आदर्श हमको लेना चाहिए। और राष्ट्रवादी के हर कार्यकर्ता ने पूरे महाराष्ट्र के अंदर अब इतनी मेहनत करनी चाहिए, इतनी मेहनत करनी चाहिए कि स्थापना दिवस में जो हमने वहां पर भीड़ देखी है, इससे 10 पट ज्यादा भीड़ हमारे साथ जुड़ जाए और हम ऐसी कामयाबी के शिखर पर चढ़े कि लोग हमारी तरफ आश्चर्य से देखें। ये हर कार्यकर्ता में शक्ति है। सिर्फ वो शक्ति के लिए अब हमको मिशन मोड में आने की आवश्यकता है। इतना कहती हूं और आपसे इजाजत चाहती हूं। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।